नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच प्रत्येक गटानं सध्या तालुक्यात दौरे सुरू केलेले आहेत. या निवडणुकीत शिंदे हे मात्र विरोधकांचा गेम फिरवतील असं चित्र निर्माण झालं आहे. अशी चर्चा देखील सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात सुरू झालेली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील त्यांचा पराभव झाला. नगरपालिकेत त्यांना पूर्ण पॅनेल देता आला नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत असा कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी मात्र त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली असल्याचे चित्र सध्या सुरू झालेलं आहे. पाटील गटातील देखील काही नाराज कार्यकर्ते त्यांच्या गळाला लागले असल्याची चर्चा आहे. त्यांचा जो आता दौरा झाला त्या दौऱ्यात काही ठिकाणी ते कार्यकर्ते देखील उपस्थित होते. मात्र याची पूर्ण गोपनीयता शिंदे गटाकडून ठेवली गेलेली आहे. निवडणुकीच्या तोंडावरती हे सर्व पत्ते ओपन करणार असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. करमाळा तालुक्यातून शिंदे यांना बाहेर काढायचं असा जो विरोधकांचा डाव आहे तो डाव ह्यावेळेस यशस्वी होऊ द्यायचा नाही असं देखील कार्यकर्ते सध्या खासगीत बोलू लागलेले आहेत. त्यांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी साधारण 3,500 कोटीचा विकास निधी आणला असा गवगवा करण्यात आला होता. मात्र या निवडणुकीत त्यांना विरोधकांनी सपशेल नाकारल्याचे चित्र दिसलं. त्यानंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. शिंदे यांना करमाळा तालुक्यात राजकीय दृष्ट्या पाऊल ठेवू द्यायचं नाही अशी खाजगी चर्चा निर्माण झाली आणि त्याचा फटका या निवडणुकीत बसला होता. मात्र त्यांच्या बरोबर असलेले जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत ते मात्र शिंदे यांनी या निवडणुकीत पूर्ण सक्रियपणे सहभागी व्हावं असं आवाहन करत आहेत आणि त्यानुसार शिंदे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती करमाळा तालुक्यात संपूर्ण गावांमध्ये त्यांनी दौरा केलेला आहे. जिल्हा परिषदेच्या 6 गटात त्यांनी हा दौरा केलेला आहे. टाकळी येथून त्यांनी बारामती ॲग्रोचे सुभाष गुळवे यांना बरोबर घेऊन या दौऱ्याची सुरुवात केली होती आणि त्याच दौऱ्यात त्यांनी घोषणा अशी केली होती की मला किती जरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी मी कार्यकर्त्यांच्या जीवावरती येते आहे. मी केलेल्या कामांवरती येते, माझ्यावरती विश्वास आहे आणि त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. विरोधकांचा हा किती जरी डाव असला तरी विकास कामांच्या जोरावरती आपण या निवडणुकीत सामोर जाणार आहोत. माझी ही कर्मभूमी आहे असं त्यांनी स्पष्टपणे टाकळी येथील सभेत सांगितलं होतं. गट आणि गणाच्या पार्श्वभूमीवरती अनेक गावांमध्ये संपर्क साधला. सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन मुख्य कार्यकर्ते पदाधिकारी आहेत यांच्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे आणि एक पहिला दौरा त्यांचा पूर्ण झालेला आहे. त्या निमित्ताने एक सध्या वातावरण निर्मितीचा त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे. करमाळा तालुक्यातील विरोधकांचा जो एक डाव आहे मामांना करमाळा तालुक्यातून बाहेर काढायचं, तो डाव मामा फिरवतील का अशी या निमित्ताने एक चर्चा सुरू झालेली आहे. उघडपणे याबाबत जरी कोण बोलत नसलं तरी देखील संजय मामा शिंदे यांना बाहेर काढण्यासाठी अनेकदा विरोधक एकत्र आल्याचं चित्र काही निवडणुकांमध्ये आपल्याला दिसलेलं आहे आणि हा गेम विरोधकांचा हा गेम संजय मामा शिंदे कसा फिरवतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात. संजय मामा शिंदे हे करमाळा तालुक्यात जेव्हापासून आले तेव्हापासून त्यांचा गट वाढत गेल्याचं चित्र आहे. त्यांचा मताचा जो आकडा आहे तो सातत्याने वाढत गेलेला आहे. 2019च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय देखील झालेला आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत नेमकं त्यांची भूमिका काय असेल, त्यांच्या किती जागा विजयी होतील याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात पुन्हा एकदा त्यांनी जोरदार अशी तयारी केली असल्याचं चित्र आहे. 2019 पासून करमाळा तालुक्यात
एकही निवडणूक झालेली नव्हती. म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, जे कार्यकर्त्यांसाठी ज्या निवडणुका असतात ती निवडणूक त्यांच्या कार्यकाळात झाली नव्हती. त्या निवडणुका लांबल्या होत्या आणि आता या निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तयार करण्याच्या या निवडणुका असतात. माजी आमदार शिंदे यांना हरवण्यासाठी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अनेकदा अनेक गट एकत्र येतात. मात्र त्याला किती प्रतिसाद मिळणार हे या निवडणुकीत पाहावं लागणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना संजय मामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. त्याच जोरावरती त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळालं नाही. मात्र त्यानंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील आदिनाथ सहकारी साखर कारखाना शिंदे हे चालवू शकतात अशी एक भावना होती. मात्र राजकीय डावपेचात त्यांचा पराभव झाला होता. शिंदे यांनी विकासाच्या मुद्द्यावरती आपण हे निवडणूक जिंकणार आहोत असं त्यांनी सांगितलं. प्रशासकीय भवन असेल, त्यानंतर करमाळा तालुक्यातील रखडलेले जे विषय आहेत, दहेगाव उपसा सिंचन असेल, त्यानंतर निधी न मिळाल्याचा ठपका त्यांनी ठेवलेला आहे. पुढे हेच मुद्दे सर्व दौऱ्यात मांडण्यात आले. करमाळा तालुक्याच्या दृष्टीनं 1 वर्षभरात किती निधी आला, कुठली कामं झाली याबाबत ते सध्या चर्चा करत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये देखील याबाबत चर्चा सुरू आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना शिंदे यांनी करमाळा तालुक्यासाठी दिलेला निधी, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत म्हणजे आमदार असताना त्यांनी उपलब्ध केलेला निधी, त्याची सध्या सुरू असलेली कामं याबाबत ते बोलत आहेत. याचा किती फायदा होणार हे पाहावं लागणार आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या म्हणजे शिंदे यांच्यावरती विश्वास ठेवून विरोधी गटातील देखील काही लोक त्यांच्याकडे येणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावरती हे प्रवेश होतील असं बोललं जात आहे. कोण कोण प्रवेश करणार, काय होणार, या घडामोडी पाहाव्या लागणार आहेत. हे निवडणुका दुरंगी होणार, तिरंगी होणार, पक्ष पातळीवरती होणार, हे सर्व प्रश्न असताना विरोधकांचा जो डाव आहे तो डाव मात्र माजी आमदार शिंदे हे उलटवतील का किंवा फिरवतील का हे पाहावं लागणार आहे. मात्र हे दौरा जो झालेला आहे त्या दौऱ्याच्या निमित्ताने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साह वाढल्याचं चित्र आहे. उमेदवारी कोणाला मिळणार, कशा उमेदवाऱ्या दिल्या जाणार हे पाहावं लागणार आहे. मात्र कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह वाढलेला आहे तो उत्साह निवडणुकीपर्यंत टिकेल का हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र शिंदे यांनी विकास कामांच्या जोरावरती आपण हे निवडणूक लढणार आहोत, कार्यकर्त्यांना बळ देणार आहोत असं जाहीर केलेलं आहे. पहिला दौरा तर झालेला आहे. येणाऱ्या काळात शिंदे नेमके आणखी कसे कसे डाव टाकतील, विरोधकांचे काय काय समीकरण असतील हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र सद्यस्थितीत शिंदे यांनी वातावरण निर्मितीचा एक प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मात्र अनेक घडामोडी घडणार आहेत. सर्व गटाचे आपण व्हिडिओ करत आहोत. काही व्यक्तींकडून नवनवीन सूचना देखील येत आहेत, त्याचं देखील स्वागत आहे. येणाऱ्या काळात त्यावरती देखील व्हिडिओ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गटनिहाय आपण व्हिडिओ करत आहोत, ते देखील लवकरच आपण मांडणार आहोत. धन्यवाद.